गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचे आगमन आपण मोठ्या थाटामाटात करतो। ढोलताशा, सजावट, गाणी, नाच, सगळीकडे आनंदच आनंद दिसतो। पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बाप्पाचे विसर्जन आपण कसे करतो? आपले पूर्वज सांगतात, बाप्पा हे निसर्गातून आलेले आहेत आणि विसर्जन म्हणजे बाप्पा परत निसर्गात विलीन होणे। मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरतात आणि हीच खरी परंपरा आहे। चला तर मग आपण श्रद्धा टिकवून ठेवत निसर्गालाही वाचायला पाहिजे। आज आपण रासायनिक रंगाच्या मूर्ती विसर्जित करतो, त्यातून नदी, तलाव, विहिरी सगळं प्रदूषित होतं। पाणी दूषित होतं, पाण्यातील मासे मरतात। पाणी हे जीवन आहे, आपणच पाण्याला मारलं तर कसं योग्य आहे? काही वेळा लहान मुलं आजारी पडतात, पोटदुखी, ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार असे खूप दुखणे उद्भवतात। आपली श्रद्धा खरी आहे, पण निसर्गही आपला देव आहे ना, मग देवाला त्रास कसा द्यायचा? त्यावर अगदी सोपा उपाय आहे। चला तर समजून घेऊ आणि उपयोगात आणू। विसर्जन करताना मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती घ्या। घरातल्या छोट्या टाकीत किंवा टबमध्ये बाप्पाचे विसर्जन करा आणि विसर्जन केलेल्या पाण्याचा नंतर बागेत वापर करा। काही ठिकाणी सामुदायिक विसर्जन तलाव बनवलेले आहेत, तेथे विसर्जन करा। आज अनेक कुटुंब पर्यावरणपूरक विसर्जन करत आहेत। लहान मुलंही आनंदाने बाप्पाच्या आरत्या गातात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं। खरं समाधान श्रद्धेत आणि निसर्गाच्या संरक्षणातच आहे। श्रद्धा आणि पर्यावरण या दोन्हींचा समतोल राखणं ही खरी भक्ती आहे। मग चला आपण सगळे मिळून संकल्प करूया, या वर्षीपासून आपला गणपती विसर्जन पर्यावरणपूरक करणार। गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या, भक्तीही जपूया, निसर्गही वाचवूया। गणपतीला विसर्जित करा, पण नदीला प्रदूषित नका करू। मातीचा बाप्पा मातीमध्ये परत, निसर्ग होईल सुरक्षित। विसर्जनात आनंद ठेवा, पाण्याला स्वच्छ ठेवा। गणपती बाप्पा मोरया। विसर्जन होऊ दे पर्यावरणपूरक पद्धतीने।